हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता। ती पोलिसाकडे प्लास्टिकचे काटे आहे ना, पोलिसाकडे लय वाईट आहे। ते मारल्यानंतर 1 तासानं कळते कातड गेले, आधी कळत नाही। पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती। टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही। जयंतरावला जरा कंड होता, अचानक हेलिकॉप्टर उतरवलं। मी तासगावात गेलो होतो, मला कळाला आलाय, लगेच गाडी वळवली, 5-50 पोरावरती अडवून टाकला। अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो, किडेबिसरी तालुका सांगोल्याला। आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे, तिथं गेल्यावर चंचनाय लागलं, तवर कळालं नव्हतं। अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं, पॅन्टावर केल्या तर कातडच नाही, सगळं रगात। अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत, आम्ही संघर्ष करून इथं आलोय, आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही। हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता। ती पोलिसाकडे प्लास्टिकचे काटे आहे ना, पोलिसाकडे लय वाईट आहे। ते मारल्यानंतर 1 तासानं कळते कातड गेले, आधी कळत नाही। पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती। टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही। जयंतरावला जरा कंड होता, अचानक हेलिकॉप्टर उतरवलं। मी तासगावात गेलो होतो, मला कळाला आलाय, लगेच गाडी वळवली, 5-50 पोरावरती अडवून टाकला। अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो, किडेबिसरी तालुका सांगोल्याला। आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे, तिथं गेल्यावर चंचनाय लागलं, तवर कळालं नव्हतं। अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं, पॅन्टावर केल्या तर कातडच नाही, सगळं रगात। अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत, आम्ही संघर्ष करून इथं आलोय, आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही।